मंडळी गुड मॉर्निंग. आज गुरुवार 6 फेब्रुवारी. खरं तर पालघर ट्रेकचा आजचा तिसरा दिवस आणि तांदूळवाडी पालघर जिल्ह्यातली तांदूळवाडी आहे. मागच्या बाजूला हीच ग्रामपंचायत ज्याच्यामध्ये आम्ही रात्री मुक्काम केला आणि आता आम्ही तांदूळवाडी किल्ल्याकडं निघालेलो आहोत. खरं तर नेहमीप्रमाणे आज आम्ही या ठिकाणाहून एक गाईड घेतलेला आहे. विशेष म्हणजे गाईड जर नेला नाही तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो. काल आम्ही शेजारचे एक ट्रेक केला आणि जंगल भटकलो होतो, त्या जंगलामध्ये चुकलो होतो. नवीन ठिकाणी जर आपण गेलो तर नक्की गाईड घेतला पाहिजे. पुढं आपल्यासोबत काही मंडळी चाललीत, म्हणजे आपले सहकारी आहेत. सकाळचे 7 वाजलेले आहेत. विचारणार आहोत. आणि सुभाष, आपण आता तांदूळवाडीला निघालो आहे. आपल्यासोबत कोण आहे गाईड? मित्रा, तुझं नाव? कुणाल. तू किती वेळा चाललं आहे कुणालवरती? हां, अरे बापरे, सकाळची वेळ आणि कुत्र्यांची सुद्धा, कारण गाव जागा आपणच केलं. सुभाष, आजच्या किल्ल्याचं काय असेल साधारण वेगळेपण? आजच्या किल्ल्याचं काय वेगळेपण असेल? उत्तर कोकणाच्या भागात आपण कालपासून हा तिसरा दिवस आणि वैतरणा खोलातला हा तिसरा किल्ला. आसावा काळयुगानंतर तांदूळवाडी नावाचा किल्ला. कालच्या आणि ह्या भागामध्ये वैशिष्ट्य असं का कालची भाग बऱ्यापैकी आदिवासी भागात होतो आपण. भाग बऱ्यापैकी डेव्हलप दिसतो. हा झाला आपल्या बाकीच्या गावाबद्दलचा. पण किल्ल्याबद्दल म्हणाल तर हा किल्ला कालच्यापेक्षा थोडा मोठा दिसतोय. बऱ्यापैकी खडी चढण आहे. पण एका जंगलातून जातोय आपण, आईनाची, चिंचेची, ह्या झाडांच्या जंगलातून आपण जातोय, त्यामुळे मार्ग सुकर होणार आहे. किल्ला चांगला आहे, टप आहे, पण आपण सकाळी सकाळी चालल्यामुळं नेहमीच्याच ऊर्जेने आपण व्यवस्थित तो सर करू. जसं आपण ग्रामपंचायतमध्ये मुक्काम केला, पुढे मी बोर्ड पाहिला, त्याच्यावरती तिथल्या प्राण्यांबद्दल थोडंसं वाचलं मी. तर आपला जुन्नरचा पॉप्युलर बिबट्यासुद्धा इकडं आढळतोय. बिबट्या आता असा हा प्राणी आहे ना, तो पुढेही ॲडजस्ट होऊ शकतो. त्यामुळे त्याला आपल्याकडचं जुन्नर काय आणि इकडचं तांदूळवाडी काय, जगातला सर्वाधिक ॲडॉप्ट होणारा तो प्राणी आहे. जिथं असेल तिथल्या परिस्थितीशी मिळून घेतो. त्यामुळे ते नव्याने काही नाही आहे. कारण आपल्याला तर माहितीच आहे बिबट्यापासून कसं बचाव करायचं व काय काय आपण सुरक्षितता घ्यायची. ओके, आपल्यासोबत डॉक्टर साहेब पण आहेत. डॉक्टर साहेब, तिसरा दिवस आहे, फिटनेस काय म्हणतोय? सुप्रभात. खरं तर बऱ्याच दिवसांनंतर जर ट्रेक केला तर हातपाय थोडे कुरकुर करू शकतात, परंतु आपली जी उमेद आहे, जो उत्साह आहे, तो तुम्हाला त्या दिशेने घेऊन जात असतो. त्यामुळे सकाळी सकाळी जर लवकर सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने उन्हाचा त्रास आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे जी चढण आहे ती छानपैकी आपण सहजरित्या करू शकतो. थोडं दुपारी ऊन पडल्यानंतर थोडा आराम जर झाला तरी पण ते बरं वाटू शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांचा फिटनेस नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. जनरली आपण एखादा किल्ला दिवसभरात केला तरी पुढचे 2-3 दिवस पाय दुखतात, पण आपला तिसरा दिवस असताना पण उत्साह चांगला आहे. नाही, ते तर आहे नक्की. पण याच्या पाठीमागे साधारणपणे आपण बाकीच्या वेळेस आपलं जे साधारण दैनंदिन दिनक्रमात जेव्हा थोडंफार चालणं होत असतं त्यावेळेस आपल्याला थोडीशी सवय असते. आणि अगदीच नोखे जर आपण असू, कधीच फिरत नसू, तर मात्र ते साधारणपणे त्रासदायक थोडंसं ठरतं 2-3 दिवस असं आहे. पण बाकी ते सरावाने सहज जमून जातं. नक्कीच. तर डॉक्टरांनी फिटनेसबद्दल सांगितलं. सकाळचे 7 वाजलेच. आपण मागच्या बाजूला पाहिलं तर आता थोड्यासा सूर्य वरती येईल. आपण पश्चिमेच्या दिशेला चाललो आहे असं वाटतं आहे. वरती गेल्यावर किल्ल्याबद्दल सगळं जाणून घेणारच आहोत. आता आपण थोडं पुढं जाऊयात. गावच्या बाहेरचा हा रस्ता, छोटीशी पाऊलवाडी दिसते किल्ल्याकडे जाणारी. इतरही काही गोष्टी जाणून घेऊयात थोडं पुढं गेल्यावरती. पालघर जिल्ह्यातील तांदूळवाडी हा किल्ला मुंबईपासून 104 किलोमीटर अंतरावर, ठाण्यापासून 75 किलोमीटर अंतरावर आणि साफाळे रेल्वे स्थानकापासून 7.5 किलोमीटर अंतरावर लालठाणे गावाजवळ आहे. मुंबई अहमदाबाद हायवे NH8 वरून देखील पोहोचता येतं. वरई फाट्यावर आल्यावर तुम्हाला वैतरणा नदीवरील पूल लागतो. पूल ओलांडून डावीकडे वळण घ्यावं आणि त्यानंतर रस्त्यावरून काही मिनटं चाललं की समोरच्या टेकड्यांवर तांदूळवाडी किल्ला दिसतो. वरई फाट्यापासून तांदूळवाडी गाव 15 किलोमीटर आहे. तांदूळवाडी गाव रस्त्याने चांगले जोडलेले आहे. हे गाव लहान वरळी आदिवासी गाव आहे. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात. तांदूळवाडी किल्ला सुमारे 800 वर्ष जुना असल्याचं सांगितलं जातं.
शेजारच्या किल्ल्यावर आणि अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर रिकनोइटर किल्ला म्हणून केला जात आहे. 1454मध्ये अहमदाबादच्या सुलतानाने महिकावती काबीज केलं आणि मल्लिक अल्लाउद्दीन नावाच्या एका सरदाराला तांदोडी किल्ल्याचे प्रमुख बनवलं. पुढे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला आणि शेवटी तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. पेशव्यांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. तांदुवाडीचा उतार मध्यम अवघड आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तांदुवाडी गावातून मुख्य पठारावर जाण्यासाठी 1.5 तास लागतो. सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी आणखी 1 तास लागतो. गडाची उंची सुमारे 1524 फूट आहे. मुख्य पठारावर गेल्यावर अनेक खडक, कापलेले पाण्याचे टाके दिसतात. गडावर कोणतेही बुरुज, भिंती किंवा घरे नाहीत. दक्षिणेकडील लहान दगडी भिंत वगळता तटबंदीचे कोणतेही पुरावे नाहीत. मध्यभागी एक लहान पाण्याचा तलाव आहे. गडाच्या माथ्यावरून कोहोज किल्ला, टकमक किल्ला, आशेरीगड, महालक्ष्मी शिखर आणि अरबी समुद्र दिसतो. काय अजून पुढे पुढे कुणाल किती वर्षापासून गाईड म्हणून काम करतोय? गाईड झाले असतील 7-8 वर्ष. हां हां. आलेले पर्यटक असा कचरा टाकतात वगैरे, त्यांना सांगता तुम्ही खाली काही? नाही सांगतो तरी पण ऐकत नाही ते. हां हां. मग आता तू ह्या पर्यटकांसोबत वरती चाललाय, काही गोळा केलेलं एकत्र ठेवतोय, परत जाताना खाली नेतो सर्व. हां हां. मग त्याची विल्हेवाट लावली जाते. काय त्रास होतो ह्या प्लॅस्टिक जंगलाला? प्लॅस्टिकने म्हणजे तो वितल्यात तर नाही कागद हां. समजा, आणि त्यामुळं मग पर्यावरणाला धोका आहे. पर्यावरणाला धोका आहे ना. हं. सर्व येतात जातात किल्ल्यावर. शहरातली लोक आहेत तर त्यांनी असं या काळजी घेतली पाहिजे. काळजी तर घेतलीच पाहिजे. तर कुणाला आपल्यासोबत आहे आणि असं प्लॅस्टिक वाचवलं पाहिजे, गोळा केलं पाहिजे आणि ते नंतर डिस्ट्रॉय केलं पाहिजे, कारण प्लॅस्टिकमुळं जंगल खराब होऊ शकतं. वरती जाणार आहोत आपण कुणालसोबत. आता कुणाला एवढा दिसायला स्मार्ट आहे. तुम्हाला दाखवतो ना त्यांनी थोडं म्हणलं तू, मला वाटलं काय वेगळी वाटते आज तो काढा आणि त्या खाते आम्ही जातो ना. आणि आता आपण तांदुळवाडी किल्ला सर करून वरती जो अर्धा आलो आहे आणि सकाळचा सूर्योदय पाहू शकतो आहे. 7:30 पावणे 8 वाजले असतील कदाचित. मागे जे पाहू शकतो आहे असं एक धरण टाईप वाटते काहीतरी. आपण सरांना विचारूयात, गायकवाड सर आपल्यासोबत सोबत आहेत. सर, कसलं खोर वाटतंय नेमकं काय? हे वैतरण्याचं खोर आहे. उत्तर कोकणातल्या जे महत्त्वाची खोरी आहेत त्याच्यामध्ये एक. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्या पुणे जिल्ह्याशी पण या विभागाचा चांगला संपर्क आहे, कारण नालासोपारा आणि कल्याण या बंदरातूनच आपल्या नाणेघाटमार्गे व्यापार चालत होता. आणि हे जुनं नालासोपारा आणि हा शेतीच्या बाबतीत पण सधन भाग आहे. आणि हे जे आपण किल्ले करतो आहे, आसावा असेल, तांदुळवाडी असेल,
हे या व्यापारी मार्गावरचे पहारेकरी आहेत आणि विदेशी सत्तांना सर्वाधिक आकर्षित करणारा हा भाग आहे. म्हणजे वसई असेल, पोर्तुगीजांची ठाणी, किंवा पुढे जाऊन मुंबई असेल, किंवा जिथं इंग्रजांनी आणि बाकीच्या परकीय सत्तांनी राज्य केलं, तर त्यांच्या व्यापाऱ्याचं पुढे जाऊन सुरत हा जो अहमदाबाद हायवे आहे, तर सुरत हा वसई विरार आणि मुंबई या ट्रॅकवर जो काही व्यापार सगळा चालत होता, तर हे वैतरणीच्या खोऱ्यामधूनच हा सगळा व्यापार चालत होता आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खरं तर ह्या सर्व किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडंसं मी क्लोज दृश्य दाखवतो इथं, की मध्ये काही भात खाचरं जशी म्हणतो आपण तशी शेतीची खाचरं म्हणता येईल नाही का, मधल्या भागात काहीतरी. आता एवढं क्लिअर होत नाही कारण आता सूर्योदय झालं आहे, पण बऱ्यापैकी नदीच्या दोन्ही साईडला बागायती पट्टा दिसतोय. आपण जाणार होतो आता पुढं आणि किल्ल्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. या किल्ल्याकडं सुद्धा बऱ्यापैकी वन विभागाचं लक्ष दिसतंय. ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. जंगलमध्ये कोणते प्राणी पक्षी आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथं पण एक बोर्ड दिसतोय, जंगली ससा दिसतोय काहीतरी. हा डहाणू वन विभागाने अशा पद्धतीने बोर्ड लावलेले आहेत आणि जाणारे मार्गसुद्धा असे दाखवलेले आहेत. बऱ्याचदा किल्ल्यावर जाताना एक दगडी मार्ग, पाऊलवाट ह्या गोष्टी दाखवणं गरजेचं असतं, कारण नवीन येणारे पर्यटक जे असतात त्यांना अशा गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. आणि आपण माझ्या डाव्या साईडला पाहू शकतो, इथं मस्तपैकी पळस फुललेला आहे आणि ह्या पळसाच्या अगदी वरच्या टोकाला बाजूला हा किल्ला दिसतोय. हा किल्ला आमच्या गाईडसोबत आम्ही सर करणार आहोत. सकाळी जरी असली तरी फिटनेसचा थोडासा कमतरता जाणवते. आज तिसरा दिवस आहे, कारण वातावरण थंड असताना सुद्धा अक्षरशः घामाघूम झालो मी, दमसुद्धा लागलेलं आहे. पण सोबत मित्रमंडळी असलं तर त्यांच्या ओढीमुळं आपण पटापट जाऊ शकतो. इथं पाहू शकतो, इथं पण एक वन विभागाने मस्त झाडाला असा पार केलेला आहे दगडांचा. एक उत्तम नमुना आहे. म्हणजे फॉरेस्टनी बऱ्यापैकी या किल्ल्याकडं फॉरेस्टचं लक्ष दिसते. काल आम्ही आसावा किल्ला चढत असताना पायवाटा दिसत नव्हत्या, कुठं मार्किंग नव्हतं. आज मात्र बऱ्यापैकी इथं किल्ल्याकडे जाणारं मार्किंग आहे. त्याच्यामुळं अशा किल्ल्यांवर जरी एखादा जाताना तुम्ही गाईड घेतला नाही तरी तुम्ही जाऊ शकता. पण काही किल्ल्यांवर मात्र असे मार्किंग नाही, रूट डिटेक्ट नाही. तरीसुद्धा आम्ही कुठली चूक केलेली नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक माहितगार घेऊन, गाईड घेऊन किल्ल्याकडे जातो आहे. आजसुद्धा कुणाल आहे. कुणाल थोडासा निसर्गमित्र आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण कुणालनी सुरुवातीला आपण पाहिलं जे प्लॅस्टिक असतं रस्त्यामधलं तो ते गोळा करून साईडला ठेवतो आहे आणि ज्यावेळेस तो खाली जाईल तर हे सगळं प्लॅस्टिक घेऊन जाईल. म्हणजे 20-22 वर्षाचा कुणाल आहे वयाने, पण लहानपणापासूनच त्याला आवड दिसते त्या सगळ्या स्वच्छतेची, किल्ल्याच्या परिसरात होणाऱ्या कचऱ्याची. तो विल्हेवाट लावतोय.
आपण इथं पाहू शकतोय हजेरी माळ नावाचा बोर्ड आहे आणि पुढच्या साईडला आमचे सहकारी सगळे आता तिथं एक एक दगड टाकणार आहेत, टाकलेलं आहे. दगड टाकून हजेरी लावतोय आम्ही. हां, हजेरी लावली म्हणजे हजेरी लावली की आम्ही आलोय या ठिकाणी उपस्थित दर्शवतोय. आणि हे जे हजारो दगड दिसत आहेत या सगळ्या लोकांनी यापूर्वी आमच्या देवणीत हजेरी लावून घेतली. आपल्याकडं हजेरी दिली जाते कामावर हजर असतात ते. आपल्या पट्ट्यामध्ये इथं मात्र कुणाला विचारूया, कुणाल किती वर्षाचं हे परंपरा आहे, किती वर्षापासून लोक टाकतात ते तुला आठवतंय का? खूप वर्ष झाले असतील आता, मला पण नाही, माझ्या जन्माच्या अगोदरपर्यंत. हां हां हां, म्हणजे आलेला माणूस वरती किल्ल्यावर जाताना इथे एक दगड टाकून जातो. दगड टाकून हजेरी लावतो. हां, आता मी पण टाकतो. हा मोबाईल तू आता असा पकड. आणि अशा पद्धतीने मी सुद्धा एक दगड टाकून हजेरी लावलेली आणि आता पुढे जाणार आहोत आपण. इकडं पण आहे का? अरे कुणाल सांगतोय का आज जरी ह्या माळाला हजेरी माळ म्हणून ओळख असली याची, तरी हे घोडमाळ आहे. म्हणजे कदाचित घोडे चारायला किंवा कुणाला काहीतरी रहस्य कथा सांगतात ना सुभाष. किल्ल्यांच्या बऱ्याचशा रहस्य कथा असतात. कुठं 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 जरा एक मिनिट हात करून दाखव बरं. एक मिनिट इकडे थोडासा पुढं असा इथे तुझ्याबरोबर बोट तिथं घेऊया आपण. नेमकं कुठे मला एकदा दाखव इथं थांबून. हां थांबीस एक मिनिट. हां याच्यात कुठे इकडे हे काय नेमकं ते दरवाजा आहे, मेन दरवाजा हां किल्ल्याचा. हां, तो कधी उघडतो? नाही तो पूर्ण वरती आहे बघा. हां 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 हा इथं आहे. हां मेन दरवाजा. इकडनं जाता येते, इकडनं नाही जाता येत. नाही जात. शेमपेयर दिसतो, शेमपेयर लांबून बघितलं तर शेमपेयर. फरक पण नाही झाला होणार. आणि सरांना मूळ झालं इथलं सौंदर्य पाहून एक सेल्फी घेत आहेत सर. का नसावं. असा घ्या फोटो मारी इकडे. आपण सेल्फी घेऊ एक.
बरंच लिकेज होत असतं आणि आता मी सलून केलेलं आहे. आता आपण किल्ल्यावरती आलोय. हा. किल्ल्यावरती हे देव दिसतोय. कोणता देव आहे हा? हा जंगलातला देव आहे. हा. आणि इथं काय कार्यक्रम असतात का वर्षभरात? हो राहतात ना, दरवर्षी राहतात. हा, यात्रा वगैरे असते. यात्रा नागपंचमीला राहते. हा, हा. मग त्यावेळेस काही इथं प्रसाद वगैरे केला जातो. हा प्रसाद वगैरे काय लोक प्रसाद असतो? ते रवा बिवरे सर्व. हा, गोड प्रसाद हा गोड प्रसाद. असतो. आणि यात्रा इतर वेळेस कधी? यात्रा नाही, नागपंचमीला सर्व लोक एकत्र जमतात. हा, नंतर ते नाचतात वगैरे. हा. आणि इतर वेळेस मग ट्रेकर आले तरी तर थांबतात मग? हा थांबतात, मुक्काम करू शकतात. हा. आपण पाहू शकतो अतिशय सुंदर असं जंगलातला देव आहे आणि कुणालने आपल्याला दाखवले. अजूनही आपल्याला किल्ला लोकायचा आहे. टॉपला आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर ही विस्तीर्ण अशी वैतरणा नदी आहे आणि माझ्या पाठीमागं तिकडे जर पाहिलं तर त्या बाजूनी सूर्या नदी आलेली आहे आणि वैतरणा दोन्ही एकत्र तिथं संगम होतोय आणि पुढं जातोय असा. मागं तिकडं हायवेसुद्धा दिसतोय कुठला तरी एक. अति एकदम टॉपला आपण आलेलो आहोत. सकाळची साधारण एक 9:30च्या दरम्यानची वेळ असावी. आणि आता मी असंच पुढं आल्यानंतर इथंच तो तांदुळवाडीचा बालेकिल्ला आहे. आपण तोही बालेकिल्ल्याजवळ आता आलेलो आहोत. किल्ल्याचे हे काही अवशेष दिसत आहेत. इथे छोटेखानी एक मंदिर दिसतंय. तांदुळवाडी किल्ल्याचा दुर्ग संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने किल्ल्यावरती काय माहिती फलक लावलेले आहेत. आणि इकडं बालेकिल्ला. किल्ल्यांवरती अशा स्वरूपाचे काही छोटे मोठे बोर्ड पण असतात. शिवस्वराज्य ट्रेकर्सने हा लावलेला. हाती घेताना इथे एक महाराजांची मूर्ती असावी कदाचित. हां येस
छोटंसं असं दगड रचून तयार केलेलं हे महाराजांचं मंदिर किल्ल्याची शान वाढवते. बाले किल्ला त्या काळामध्ये किती मोठा हा किल्ला असेल आणि ही रचना कशी असेल हे पाहू शकतो आपण या ठिकाणी. तर पाहिलं तर काही दिसतंय एकदम छोटीशी महाराजांची मूर्ती अलीकडच्या काळात कोणीतरी ठेवलेली दिसते इथं गणपती बाप्पा बनायच्या शेजारी. आणि हा विस्तीर्ण असा सगळा हा परिसर बालेकिल्ला पाहू शकतो आपण. आपल्यासोबत काही मंडळी आहेत त्यांना पण विचारणार आहोत. गायकवाड सर आहेत आणि डॉक्टर पण आहेत, त्यांना विचारूयात. इथं काय आहे? हां 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 गाडली गेलेली रूम आहे. इकडे पण काहीतरी दिसतं, इकडे एक जाऊया. दोनों भी इधर भी देखो. मस्त आहे. मित्रांनो नमस्ते, जय शिवराय. सध्या आपण पालघर तालुक्यातील तांदुळवाडी या किल्ल्यावर आहोत. हा खरं तर किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आपण जेव्हा येतो त्या ठिकाणी सुरुवातीला जे बांधकाम दिसतंय ते थोडंसं विस्कळीत स्वरूपात दिसून येतं आहे. आपण या ठिकाणी आल्यानंतर इथे एक छोटीशी घुमटी आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एक छोटासा पुतळा त्या ठिकाणी ठेवला आहे. त्याचबरोबर आजूबाजूला जर पाहिलं तर जो बालेकिल्ला आहे, जो वाडा असावा या ठिकाणी, तर त्याच्या बाजूच्या ज्या आहेत भिंती त्याचे अवशेष आहेत. पुढे एक तलाव आहे. त्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर किल्ल्याचे जे 7 टाके आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहून वरती आलो. किल्ल्यावरती एक भग्नावस्थेत असणारं प्रवेशद्वार आहे. काही शिबंदीची घरट्यांचे अवशेष आहेत. काही ठिकाणी तटबंदी आहे. खरं तर या ठिकाणी उल्लेख असा झाला आहे की बरेच पाण्याचे टाके पूर्वी असावेत, परंतु आता सध्या ते काही प्रमाणात गाडले गेले असावेत. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर साधारणतः किल्ल्याचे जे अवशेष आहेत किंवा या ठिकाणी असणारे पाण्याचे टाके आहेत याच्यावरून असं लक्षात येतं की हा किल्ला साधारणपणे 8व्या ते 11व्या 12व्या शतकापर्यंत तेव्हापासून हा किल्ला अस्तित्वात असावा. दुसरी गोष्ट अशी की साधारण 15व्या शतकामध्ये गुजरातचा जो सुलतान होता बहादूर शाह त्याने हा किल्ला ताब्यात घेतला होता. कालांतराने हा किल्ला पोर्तुगीजांकडे होता आणि पोर्तुगीजांकडून ज्यावेळी चिमाजी अप्पांनी वसईच्या जी मोहीम उघडली होती, वसईच्या बाबतीत पोर्तुगीजांविरोधातली जी मोहीम उघडली होती त्या काळात त्यांनी तो किल्ला जिंकून घेतला होता. साधारणपणे हा कालखंड अगदी ब्रिटिश कालखंडापर्यंत साधारण येईपर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला असावा. किल्ला हा प्रामुख्याने खरं तर जे उत्तर कोकणामध्ये जो व्यापारी मार्ग होता त्याच्यावरती, त्याचबरोबर जे अगदी बाजूला असणारं जे वैतरणा नदीचं खोरं आहे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा टेहळणीच्या दृष्टिकोनातून उपयोग झाला असावा असं एकूणच इथल्या रचनेवरून लक्षात येते. आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर आपल्या नजरेस येतोय आणि एका छानशा किल्ल्याला भेट देऊन आता आपण काही वेळात परतीचा प्रवास करणार आहोत.
आता आपण तांदूळवाडीच्या सर्वात उंच शिखरावरती आहोत. माझ्या पाठीमागे जर पाहिलं तरी विस्तीर्ण अशी वैतरणा नदी ह्या बाजूला दिसते, अशी 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 इथपर्यंत. आणि वैतरणा नदीचा संगम आहे. प्रचंड हवा आहे. सगळ्यात उंच ठिकाणाहून मी तुम्हाला हे दृश्य दाखवतोय. खरं तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरकडे जाताना एक स्पॉट लागतो पोखरी घाटामध्ये, आम्ही त्याला नेकलेस पॉईंट म्हणतो. अगदी हा नेकलेस पॉईंट इतका सुंदर हा नजारा आहे. आणि इथं आल्यानंतर ही प्रचंड अशी हवा आणि या ठिकाणाहून दिसणारे हे दृश्य फक्त तुमच्यासाठी, कारण तुम्ही या ठिकाणी पोहोचणार नाहीत. आणि नक्की तुम्ही कधीतरी यावं. कुणी हा व्हिडिओ पाहिला तर हा क्षण आणि हे ठिकाण तांदूळवाडीचं पालघर जिल्ह्यातलं पालघरचे अनेक गडकोट या परिसरात आहेत. तिकडे रेडी झालं हे समजा अर्धवटच राहिले कंप्लीट केला, परंतु ते आपल्याला हा नैसर्गिक जो पुन्हा जुना कडक आहे तो असा अर्धवट दिसतोच ना तसं काय तसे. सर तुम्हाला कळलं का आमचं काय तुम्ही काय हे सुरू केलं ना अर्धवट राहिले. हां पण हे टाकी बनवण्याची एक प्रक्रिया काढली. हा हा हो, की साधारणपणे मार्किंग केलं, मार्किंग करून ठेवली. मार्किंग केल्यानंतर त्या काळात जे असतील पाचरवटपणा किंवा जे त्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असतील, काम करणारे कामगार असतील, बरोबर, त्यांनी तिथं काम चालू केलं. एक ठराविक टप्प्यापर्यंत काम कम्प्लीट केलं. परंतु नंतर कालांतराने मे बी त्यांना खडकाचं काठीण्य योग्य वाटलं नसेल किंवा जे काही कारण झालं असेल त्याच्यातून त्यांनी ते अर्धवट सोडलं. बरोबर. पहिल्यांदा पाहते बरं कसं मी पण आम्ही हा पहिला दरवाजा का? म्हणजे मूळ मार्ग ह्या आपण काय कोणत्या मार्गाने आलो मग? तर कुणाने आम्हाला शॉर्टकट मार्गाने आणलंय आणि आता इथं सुभाष ज्या ठिकाणी उभा आहे एक पोज देऊन फोटो काढतोय. खरं तर किल्ल्यावर आल्यावर फोटो काढण्याची प्रत्येकाची एक इच्छा असते आणि सुभाषला आपण झाली इथं मला जाऊ दे एकदा नंतर फोटो काढ. आणि हा मार्ग मेन आहे तसं म्हणजे वरती जायला, पण आपण काय दुसऱ्या मार्गी गेलो आपण महादरवाजा. आणि सुभाष पण आता एक स्टाईल देऊन फोटो काढायला ह्या वर्षी आहे कर्तव्य आहे. ह्या फोटोने कदाचित सुभाषचं लाईफ बदलू शकतं. कुसुमाची फुलं नाही पानं आहेत पण फुलासारखे दिसत आहेत. सगळी कोवळी पानं आहेत ही सगळी. रायगड जिल्ह्यातल्या तांदूळवाडी किल्ल्यावरून आपण खाली उतरताना हा सगळा नजारा अक्षरशः लाल बुंद अशी पानं आहेत. एक वेगळा नजारा या निमित्ताने पाहायला मिळते.